नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गिअर ब्लँकचा किवे स्लॉटिंग कसा केला जातो। गिअर ब्लँक आपण अगोदर मशीनवरती टर्निंग करून व्यवस्थित फायनल करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला किवे स्लॉटिंग ऑपरेशन करायचे आहे। किवे स्लॉटिंग ऑपरेशन करताना गिअर ब्लँक चेकमध्ये व्यवस्थित पकडून घट्ट टाईट करून घ्यायचे आहे, जेणेकरून तो जॉब निसटणार नाही किंवा कुठलेही ॲक्सिडेंट किंवा अपघात घडणार नाही। अशा प्रकारे आपण तो व्यवस्थित चेकमध्ये पकडून टाईट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो काही किवे मारायचा आहे आपल्याला तो टूल सेटिंग करून घ्यायचा आहे। टूल सेट केल्यानंतर व्यवस्थित टूल टाईट करून घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला त्या गिअर ब्लँकचा सेंटर व्यवस्थित घेऊन हळूहळू आपण कट देणार आहोत। हळूहळू कट दिल्यानंतर सेंटर मॅच करून घेतल्यानंतर आपल्याला ते गिअर ब्लँकचे मटेरियल हार्ड असल्यामुळे ऑइलचा वापर करायचा आहे, जेणेकरून टूल लवकर खराब होणार नाही आणि आपला किवे पण व्यवस्थित होईल। म्हणून टूलसाठी ऑइलचा वापर केला जातो। गिअर ब्लँकचा किवे मारत असताना सगळ्यात महत्त्वाचे काळजी म्हणजे जॉब व्यवस्थित घट्ट टाईट करून घ्यायचा आहे, त्यानंतर टूल पण व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे आणि हळूहळू पॉईंट कट देऊन आपण कमी स्पीडमध्ये, कारण गिअर ब्लँकचे मटेरियल हार्ड असते म्हणून त्याला जास्त स्पीड चालणार नाही, म्हणून कमी स्पीड करून आपण हळूहळू कट लावून तो किवे मारणार आहोत, जेणेकरून कुठलाही घटना घडणार नाही आणि जॉब पण आपलं ऑपरेशन व्यवस्थित होईल आणि मशीनलाही कुठली इजा होणार नाही आणि जॉब पण व्यवस्थित होईल आणि आपल्याला पण काही इजा होणार नाही। या सर्व गोष्टींची काळजी करूनच आपल्याला ते ऑपरेशन करायचे आहे, जेणेकरून कुठलाही अपघात घडणार नाही। हे सर्वात महत्त्वाचे काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे। त्यानंतर हळूहळू कट देऊन आपण तो किवे हळूहळू पूर्ण करायचा आहे। आपण बघत आहोत हळूहळू कट देऊन आपण आता तो किवे मारत आहोत आणि पहिला एक जॉब आपण मारलेला आहे तो आपण बघत आहोत, त्याची फिनिशिंग कशी आलेली आहे। त्या जो काही किवे आहे मारायचा आहे त्या किवेचा एक सॅम्पल आपल्याकडे पाहिजे, जेणेकरून आपण तो किवे मारून झाल्यानंतर चावी टाकून बघायची आहे तो किवे पूर्ण झाला किंवा नाही। ती चावी व्यवस्थित त्यामध्ये सूट झाली पाहिजे, ती लूज पण नाही झाली पाहिजे आणि जास्त टाईट पण नाही झाली पाहिजे, जेणेकरून तो शाफ्ट त्या गिअरमध्ये व्यवस्थित सूट होईल। आणि सेंटर हा काळजीपूर्वक घ्यायचा आहे, कारण शाफ्ट हा त्यामध्ये व्यवस्थित सूट झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण हे किवे स्लॉटिंगचं ऑपरेशन करत असतो। मित्रांनो, हळूहळू स्टेप बाय स्टेप कट देऊन ते किवे ऑपरेशन आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारे आपण प्रत्येक हप्त्यामध्ये नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणणार आहोत। जर आपल्याला महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ किंवा माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नॉलेज घेण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, हीच माझी विनंती राहील। आपण बघत आहात आपण किवेचं ऑपरेशन हे चालू आहे आणि ते स्टेप बाय स्टेप आपण हळूहळू पूर्ण करणार आहोत। एकदम कमी स्पीडमध्ये ते ऑपरेशन आपल्याला पूर्ण करायचे आहे, जेणेकरून तर पहिला एक गिअर आपण किवे मारून पूर्ण केलेला आहे। आता दुसरा लावलेला आहे, दुसरा किवीची आता सुरुवात आपण केलेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम लाईट कट देऊन आपण तो
किवे ऑपरेशन पूर्ण करणार आहोत जेणेकरून आपला ऑपरेशन व्यवस्थित होईल, किवे व्यवस्थित होईल आणि मशीनलाही कुठली इजा न होता आणि जॉब व्यवस्थित पूर्ण होईल याची दक्षता घेऊनच आणि आपल्याला स्वतःला पण त्याची इजा न होता तो जॉब कसा व्यवस्थित होईल हीच काळजी आपण जास्तीत जास्त घ्यायची असते. मशीन कुठलेही असो, प्रथमतः आपण सेफ्टी प्रिकॉशन पाळले पाहिजे आणि सेफ्टी प्रिकॉशन पाळूनच ते मशीन चालवले पाहिजे जेणेकरून कुठलेही अपघात किंवा वाईट गोष्टी घडणार नाही आणि आपले काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला जे काही इथून मागे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही मिळत राहो हीच विनंती. आणि जास्तीत जास्त आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल ही माझी छोटीशी अपेक्षा आहे जेणेकरून मला पण प्रोत्साहन भेटेल आणि आपल्याला नवनवीन ज्ञान देण्यासाठी मला आणखीन ऊर्जा मिळेल. म्हणून तुम्हाला परत विनंती राहील की आपण जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा प्रकारे आपण बघत आहात किवे ऑपरेशन आपण हळूहळू लाईट कट देऊन पूर्ण करणार आहोत. एकदम कमी स्पीडमध्ये आपल्याला तो किवे मारायचा आहे जेणेकरून टूल आपला खराब होणार नाही आणि त्या जॉबला पण व्यवस्थित फिनिशिंग येईल. गिअर ब्लँक हे हार्डनिंग करायचे असतात, त्याच्यामुळे त्याचं मटेरियल हे हार्ड वापरलेलं असतं, म्हणून त्याच्यावरती टूल हा लवकर खराब होऊ शकतो. म्हणून त्यासाठी स्पीड हे कमी ठेवायचे असते आणि त्याच्यावरती आपल्याला किवे मारताना ऑइलचा वापर करायचा असतो जेणेकरून टूल लवकर खराब होणार नाही आणि किवे पण हा व्यवस्थित होईल आणि त्याची फिनिशिंग पण चांगली येईल. म्हणून ही माहिती आवडल्यास